नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम आता मुंबईत देखील पाहायला मिळतोय. मुंबईसह परिसरामध्ये काल रात्री चांगलाच पाऊस पडला आणि सिंधुदुर्गाला सुद्धा पावसानं चांगलं झोडपून काढलंय. तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात रात्रभर पाऊस होता. मालवण बंदराच्या जेट्टीवर मोठ्या लाटा उसळल्याचं दिसून आलं. तसंच गोव्यात सुद्धा तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसतोय. अजूनही संपूर्ण गोव्यात चक्रीवादळामुळे रात्रभर जोरदार पाऊस आहे. तौक्ते चक्रीवादळ पणजीपासून 135 किलोमीटर अंतरावरती होतं आणि या वादळामुळे गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर मुसळधार पाऊस पडला. किनारपट्टीवरती जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. तर या तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात रात्रभर पाऊस पडला. तर मालवण बंदराच्या जेट्टीवर मोठमोठ्या लाटा येऊन आदळतायत, लाटा उसळल्यात. रेडी बंदर, वेंगुर्ला बंदरावर सुद्धा लाटा उसळतायत. या लाटांमुळे सगळीकडे पाणीच पाणी झालंय. तर दुसरीकडे चक्रीवादळ हे रत्नागिरीकडे आता सरकणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 या दरम्यान वादळ रत्नागिरीकडे सरकणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. चक्रीवादळामुळे आंब्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सिंधुदुर्गातून मालवणच्या समुद्रकिनाऱ्याहून आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. आमचे बरेच प्रतिनिधी गोवा, सिंधुदुर्ग आणि एकूणच कोकण किनारपट्टीवरून सगळा आढावा आपल्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवतायत. त्यापैकी मालवण मधली परिस्थिती जाणून घेऊयात. स्वाती, आताचे काय अपडेट्स आहेत? या क्षणाची ही अपडेट आहे की इलेक्ट्रिसिटी सप्लाय पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि हळूहळू मालवणच्या समुद्र किनाऱ्याच्या दिशेने जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येते की जर आपण जेट्टीची दृश्य दाखवूया की आता पाण्याची पातळी वर वाढताना इथे बघायला मिळते आणि बऱ्याच म्हणजे साधारणतः अर्ध्या एक तासामध्ये ही पातळी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचबरोबर उंच उठणाऱ्या लाटांचं प्रमाणही वाढलेलं आहे. साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भरती ओहोटीची संकल्पना नेमकी काय असते. तर भरतीचं जे पाणी असतं तर त्याच्यापेक्षा जास्त 2 ते 3 मीटर लेवल पाणी वर वाढणार आहे, हे लक्षात घ्या. मी स्वतः एका सुरक्षित स्थळी राहून ही सगळी दृश्य तुमच्यापर्यंत आणते. त्यामुळे तुम्ही कुणी या समुद्र किनारपट्टीला असाल तर कृपया सांभाळा. जरा आता आपण या लाटांच्या दृश्यानंतर या ज्या छोट्या नाव आहेत या समुद्रात त्यांच्याकडे लक्ष देऊया. एखाद्या कागदाची नाव आपण पावसाच्या पाण्यामध्ये किंवा घरी अगदी भांड्यामध्ये टाकतो आणि तिची हेलकावे खाते, त्यापेक्षाही जास्त हेलकावे खाताना हे दृश्य बघायला मिळतात या छोट्या छोट्या नावेंचे. आणि त्याच्याबरोबर समोर म्हणजे अशा अनेक वादळी वाऱ्यांचा किंवा अशा अनेक चक्रीवादळांचा साक्षीदार असलेला समोर सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला बघायला मिळतोय आणि या क्षणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आवाज घेऊ शकाल कारण पाऊस या क्षणी मला तुम्हाला दाखवता येत नाहीये, पण जरा या साचलेल्या पाण्यामध्ये जे पाऊस पडतोय त्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की किती जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला वेगानं वारे वाहतात. 145 किलोमीटर प्रति ताशीपेक्षा जास्त अधिक वेगानं वारे वाहतात. या आधी आतापर्यंत मी तुमच्याशी बोलताना सिंधुदुर्ग किल्ला हा बऱ्यापैकी दिसत होता, पण आता मात्र जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याच्यावरची झाडं ही अत्यंत अंधुक बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर उंच लाटा उठतात. हे दृश्य या क्षणाचं आहे. मालवण समुद्र किनारपट्टीचं इलेक्ट्रिसिटी सप्लाय किंवा विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. विजेचे खांब पडले तर शॉक लागून कुणाच्या जीवाला दुखापत होऊ नये यासाठी ही पूर्वतयारी करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की दापोलीच्या पट्ट्यामध्ये अनेक जणांचं स्थलांतर करण्यात आलं, पण सिंधुदुर्गात मात्र कुठल्याही प्रकारचं स्थलांतर करण्यात आलेलं नाहीये. विशेष म्हणजे हे वादळ आता जर आपण बघितलं की गोव्यापासून साधारणतः 180 किलोमीटर इतकं जवळ आहे. त्याचा इम्पॅक्ट त्यामुळे आपल्याला गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असा बघायला मिळतोय. हे वादळ जसं जसं पुढे सरकेल, मी एकदा पुन्हा आकाश आणि समुद्र याच्यामध्ये कुठेच सीमा नाहीये हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. इतका जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जसं जसं हे वादळ पुढे सरकेल तसतसा वाऱ्याचा वेग वाढेल आणि तसतसा समुद्र किनारपट्टीला उभं राहणंही अशक्य होणार आहे. या क्षणाची ही अपडेट आहे आणि साधारणतः 18 मेला सकाळी हे वादळ गुजरातच्या समुद्र किनारपट्टीला धडकेल. त्याचा थोडासा वेग ओसरलेला असेल, पण आपण पाहतोय की तौक्ते हे चक्रीवादळ महाराष्ट्रातल्या
गोवा, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक या राज्यांबरोबर नॉर्दर्न सदर्न पाकिस्तान म्हणजे दक्षिण पाकिस्तानला पण धडकणार आहे. मी तुम्हाला जरा वाऱ्याची जी गती आहे ती दाखवते. मला या क्षणी श्वेता उभं राहणं मुश्किल झालं, इथे इतक्या वाऱ्याचा वेग आहे आणि म्हणून मी जरा आपण झाडं दाखवूया. मी माझ्या विजेला विनंती करीन की त्याने जरा झाडांची दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला वाऱ्याच्या वेगाची कल्पना येईल की नारळाची झाडं अत्यंत वाकतायत आणि जिथे मी उभी आहे तिथे मला उभं राहणं मुश्किल झालंय. अगदी वर छत असलं तरी पाण्याचे तुषार माझ्यापर्यंत पोहोचतात. अशी एकूण परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला. दुसरी जरा जेट्टी आपण बघूया. वाऱ्याच्या वेगाची दिशा बघितल्यानंतर किंवा वाऱ्याची गती बघितल्यानंतर जर आपण जेट्टीकडे लक्ष देऊ की जेट्टीकडे लक्ष दिल्यावर लक्षात येतं की पाण्याची जी पातळी आहे ती हळूहळू वाढते आणि येणाऱ्या पावसाबरोबर वाहणाऱ्या वाराबरोबर इथलं दृश्यमानता पण कमी होते, अंधुक दिसायला लागलेला आहे. कोणत्याही क्षणी यापेक्षा अधिक वेगाने वारा वाहू शकतोय. श्वेता, स्वाती, आणि 12 वाजेपर्यंत तसा इशारा देण्यात आलेलाच आहे. त्यामुळे बघूयात यापुढे परिस्थिती कशी नेमकी निर्माण होते आणि त्या संदर्भातले तुमच्याकडनं अपडेट घेत राहूच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. मालवण समुद्र किनाऱ्यावरची ही दृश्य आणि सध्या गोवा किंवा कोकण किनारपट्टीला जो काही सध्या धोका आहे, काल, आज आणि उद्या हे 3 दिवस सध्या इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी आहेत, त्यांनी देखील काळजी घ्या आणि प्रत्येक नागरिकांनी सुद्धा काळजी घ्या जे या समुद्र किनाऱ्याच्या लगत आहेत. आता गोव्याला देखील तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेला आहे आणि संपूर्ण गोव्यामध्ये चक्रीवादळामुळे रात्रभर जोरदार पाऊस पडलेला आहे. हे वादळ पणजीपासून 130 ते 135 किलोमीटर अंतरावरती होतं आणि या वादळामुळे गोव्यातील किनारपट्टीवरती मुसळधार असा पाऊस पडलेला आहे. गोव्यातली ही दृश्य आपण पाहतोय आणि आमचे प्रतिनिधी वेळोवेळी तिकडचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात, कारण सगळ्यात जास्त आतापर्यंत फटका गोवा या राज्याला बसतोय. थेट जाऊयात गोव्यात. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेतच. संदीप, आता या चक्रीवादळाचे काय अपडेट मिळत आहेत? पाऊस थांबून येतोय आणि पावसाचा जोर जो आहे गोव्यामध्ये तो मात्र प्रचंड आहे आणि गेल्या तासाभरापासून प्रचंड असा हा वेग वाढलेला आहे. मी दृश्य दाखवायचा प्रयत्न करतो जी. त्यावरून आपण फक्त कल्पना करू शकतो की किती मोठा वारा या ठिकाणी आहे. श्वेता, म्हणजे नारळाची झाडं जी आपण समोर पाहतोय त्याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की वाऱ्याला प्रचंड वेग आहे. आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे. काही वेळापूर्वी पाऊस हा थांबला होता आणि मी सध्या हे मडगावच्या रोडवर, पणजी मडगाव रोडवरचं हे चित्र दाखवतो की या ठिकाणी पावसाच्या अशा मोठ्या सरी, म्हणजे ज्याप्रमाणे मान्सूनमध्ये पाऊस येत असतो त्या पद्धतीनं पावसाच्या सरी या ठिकाणी येत आहेत आणि समोरचं आपण पाहतोय नारळाचं झाड, त्या झाडावरून आपण कल्पना करू शकतो की वाऱ्याचा वेग किती आहे. दक्षिणेकडून हे सगळं वारं येतंय आणि हे महत्त्वाचं हेच आहे की वरती जर आपण आभाळात नजर टाकली तर संपूर्ण मान्सूनच्या वेळेला जसा आकाश दिसत असतं तशा पद्धतीनं आकाश दिसतंय आणि अनेक ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. झाडांची पडझड देखील अनेक ठिकाणी झालेली आहे. खास करून दक्षिण गोव्यात कानकोन असेल, पालोलिम बीच असेल या भागामध्ये श्वेता मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. समुद्र किनाऱ्यावरची जी लोक होती त्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. गोवा सरकारनं आदेश सतर्कतेचा इशारा सगळ्यांना दिला होता, त्याप्रमाणे म्हणजे उभं राहणं देखील. बरोबर संदीप, समजू शकतो तुमच्या हातात छत्री देखील राहत नाहीये, इतका वाऱ्याचा वेग आहे की उभं देखील राहता येत नाहीये. आपण त्यावरून परिस्थितीची कल्पना करू शकतो किती मोठा वादळी वारा सध्या गोव्यामध्ये वाहतोय. जी संदीप, बोला. श्वेता. जी संदीप, तुम्ही बोलू शकताय? हा, बोलू शकतो. जी, बोला बोला. एक तर वाऱ्याचा वेग इतका आहे श्वेता की आपण पाहतो माझ्या पाठीमागची म्हणजे छत्री देखील ही आवरता येत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे वारा आहे आणि सगळे रस्ते मात्र ओस पडलेले आहेत गोव्यातले. कारण काय आणि त्यातल्या त्यात जो इशारा देण्यात आला होता त्या इशाऱ्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर समोरचा हा रस्ता निर्मनुष्य सगळे रस्ते झाले, कुणीही रस्त्यावर आपल्याला दिसत नाही. पण वाऱ्याचा वेग हा किती वेळ असाच राहील हे मात्र अजून निश्चितपणे सांगता येत नाही. पण महत्वाचं हेच आहे की गोव्याला मोठा फटका बसलेला आहे.
केरळ किंवा तामिळ माफ करा, कर्नाटकला काल फटका बसला होता श्वेता, त्या पद्धतीनं जी. गोव्याला आज फटका बसतोय. आणि हे वारा आता साधारणतः स्वातीने मगाशी सांगितल्याप्रमाणे 170 ते 180 किलोमीटर आहे पणजी शहरापासून. आणि ते जसं वरती सरकेल तसा महाराष्ट्राला धोका वाटणार आहे असं म्हणता येईल. बरोबर. त्याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. निसर्ग चक्रीवादळ गेल्या वर्षी श्वेता 3 मे ला आलं हो. होतं आणि आजच्या दिवशी म्हणजे 1 वर्ष होण्याच्या आधीच तौत्के चक्रीवादळानं हा आता धुमाकूळ घातलेला आहे. आंबा उत्पादक, नारळ उत्पादक यांचं मोठं नुकसान होणार आहे. आणि अनेक ठिकाणं गोवा राज्यातली परिस्थिती सांगायचं झालं तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत, पण मनुष्यहानी अजूनपर्यंत तरी झालेली नाही आहे. श्वेता, बिलकुल संदीप, आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही देखील काळजी घ्या आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत सगळे अपडेट बारीक सारीक पोहोचवत आहेत. सध्या 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने इतक्या जोरदार वारे वाहत आहेत, त्यामुळे या वाऱ्याच्या वेगासमोर उभं राहणं सुद्धा शक्य नाहीये. आपण स्पष्ट ही दृश्य पाहिली. आणि आता तौक्ते चक्रीवादळाचा कर्नाटकात सुद्धा परिणाम पाहायला मिळालाय. इथे समुद्रात बोटी सुद्धा बुडल्याच्या घटना घडल्या, त्यामुळे चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता कुणीही किनारपट्टीवरती जाऊ नये असं आवाहन वारंवार प्रशासन देखील करतंय आणि न्यूज 18 लोकमत सुद्धा करतंय. कारण परिस्थिती इतकी भयानक निर्माण झाली आहे, खास करून कर्नाटक, केरळ, गोवा या राज्यांमध्ये, आणि त्याचसोबत त्याचे परिणाम महाराष्ट्रात सुद्धा दिसत आहेत. मात्र जसजसं हे चक्रीवादळ वरवर सरकेल तसं आता महाराष्ट्राला सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. भौतिक शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे आपल्या सोबत जोडले गेलेत. सर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. आम्ही आता आमच्या प्रतिनिधीकडून जाणून घेतलं की काय नेमकी परिस्थिती आहे गोवा आणि खास करून सिंधुदुर्गामध्ये. काय एकूणच माहिती द्याल या चक्रीवादळाविषयी? काय आणखी पुढचे उद्याचा दिवस किंवा पुढचे काही तास कसे असतील? मला हे सांगायचं आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे तौक्ती चक्रीवादळामुळे खूप मोठं नुकसान होणार आहे अशा पद्धतीचं जे नागरिकांमध्ये भय पसरलेले आहे ते त्यांनी समजून घेऊ नये. दुसरी गोष्ट, माझं वैयक्तिक मत असं आहे की आता तुम्ही जो वाऱ्याचा वेग सांगितला 180 किलोमीटर, त्या वाऱ्याच्या वेगाशी मी सहमत नाहीये. त्याचं कारण असं की जेव्हा वाऱ्याचा वेग 180 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा साधारणतः जास्त असतो त्यावेळेस घरांची छपरं उडून जातात आणि वीज पुरवठा पूर्णपणे खांबासह उकडून तो बंद होतो. सो तुम्ही जे सांगता आहात त्याच्यानुसार कुठलेच खांब विजेचे उखडलेले नाही त्या ठिकाणी किंवा खूप मोठ्या प्रमाणात छप्पर उडून नुकसान झालेलं नाही. विच इंडिकेट सायंटिफिकली वे की अशा पद्धतीचा हा 180 किलोमीटर जो सांगितलेला वाऱ्याचा वेग आहे त्याच्यापेक्षा त्याचा वाऱ्याचा वेग निश्चितपणे कमी असणार आहे. मात्र पाडाला पिकलेले आंबे जे त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, नारळाचंही नुकसान होऊ शकतं, परंतु यामुळे आंब्याचे भाव वाढू शकतात ही नाही का एक वस्तुस्थिती आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरती जे नाही खोटे मेसेजेस पसरले जात आहे त्याच्यापासून सावध व्हावं. आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे की वाऱ्याचा वेग जे सांगितलं जात आहे की 180 किलोमीटर, दॅट केस इज नथिंग बट एक्स्ट्रीम सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म. सो हे एक्स्ट्रीम सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म पद्धतीचं जे आहे ते स्टॉर्म नाही आहे. आत्ताशी याचं रूपांतर जे ती तीव्र चक्रीवादळामध्ये होत आहे, त्यामुळे हवेचा वेग जो आहे तो 100 किलोमीटर पेक्षाही कमी असेल असं माझं नाही का सायंटिफिकली मत आहे, हे सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये. वाऱ्याने माणसं उडून जात नाही. माणसं जी आहे ती पाऊस जो होतो त्यावेळेस किंवा ढगफुटी सारखा जो पाऊस होतो वादळाबरोबर त्याच्यामुळे होतो. सो वाऱ्याने माणसं उडवल्याची नाही कुठेच आतापर्यंत नोंद नाहीये. आणि चक्रीवादळांचा पॅटर्न देखील बदललेला आहे हे मी सांगू इच्छितो. तर नागरिकांनी घाबरू नये एवढंच मला सांगायचं आहे. आपल्याला मुकाबला करायचा आहे. कोविडचं एका बाजूला संकट आहे, त्यावेळेस सोशल मीडियावरती जर वादळ होत असतील तर असं नाहीये. दुसरी गोष्ट, आपण भारत देशाचे नागरिक आहोत. आपल्याला जे शक्य होईल ते आपल्या भागामध्ये इतरांना मदत करा, इतरांना धीर द्या. विद्युत प्रवाह खंडित झालेला आहे, नव्हे तर तो खंडित केला गेलेला आहे सुरक्षिततेच्या कारणासाठी. घाबरण्याचं सध्या तरी काही कारण नाही आहे. आणि मला असं वाटतं की हे वादळ जे आहे ते किनारपट्टीच्या जवळ येते त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते घोंगावतंय किनारपट्टीपासून साधारणतः 100 किलोमीटर पासून पर्यंत. म्हणजे पणजी जी गोव्याची राजधानी तिथून त्याचं डिस्टन्स जे आहे ते नवीन आता जे अपडेट मिळालेलं आहे त्याच्यानुसार 100 किलोमीटर आहे. सो इट विल टेक, जर समजा 40 किलोमीटर या वेगाने जर ते किनारपट्टीकडे आलं तरी सुद्धा 100 किलोमीटर हे अंतर कापायला त्याला साधारणतः 2.5 तास एवढा वेळ लागेल. आणि साधारणतः 20 किलोमीटर पर आवर या वेगाने जे ते वादळ पुढे सरकतं असं नाही करायचं आहे.
सो जर 20 किलोमीटर पर आवरने जर बघितलं तर 100 किलोमीटर साठी अजून 5 तास लागणार आहे. सो आता जर साधारणतः 9 वाजलेले तर 9 आणि 5 जे आहे ते 2 नंतर जे आहे ते परिस्थिती जी आहे ती बिकट होऊ शकेल बरं. असं सायंटिफिकली मला मत करायचं आहे. बरं सर, आणखी एक महत्वाचं, 9 ते 12 या वेळेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याकडे हे पुढे सरकेल हे जे सांगितलं जातंय ते खरंय का? पुढे सरकेल हे सांगणं बरोबर आहे, परंतु वादळ जे आहे ते किनारपट्टीला धडकण्याची शक्यता किंवा अजून किनारपट्टीच्या जवळ येण्याची जी शक्यता आहे ती दुपारी 3 नंतर पुढे असणार आहे. सो त्यापासून सावध राहावं. आणि म्हणजे मी टीव्हीवरती आणि रेडिओवरती सातत्याने बातम्या ऐकतोय की केरळ नंतर कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रालाही वादळ धडकणार अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या प्रसारित केल्या जात आहे. सह्याद्री पर्वत पार करून ते उत्तर महाराष्ट्राला कधीच धडकणार नाही हे मी सांगू शकतो. बरं. मुंबई वादळाचा धोका नाही हे पण मी सांगू शकतो. मात्र असं असलं तरी सुद्धा पाऊस वाढल्यामुळे शेतीचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढू शकतात हे मला सांगायचं आहे. गोव्यापासून ते 100 किलोमीटरच्या आसपास आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी पावसाचा जो प्रमाण आहे आणि वाऱ्यांचा वेग तो वाढणार आहे. याचबरोबर कोल्हापूर, सांगली आणि सातारा, सोलापूर आणि पुण्याचा काही भाग, त्याचबरोबर रायगडचा काही भाग या ठिकाणी वारे वाहतील आणि त्याच्याबरोबर पाऊस येण्याची शक्यता दिसते आहे. तरी पण नागरिकांनी घाबरू नये, भीतीच्या वादळांपासून सावध राहावं असंच मला सांगावं असं वाटतं. बरं सर, दुपारी 3 नंतर कोणत्या किनारपट्टीवरती ते धडकणार आहे? आता सांगता येत नाही. त्याची दिशा जी आहे किनारपट्टीला महाराष्ट्राच्या जवळ जवळ येत आहे. सो मला असं सांगायचं आहे की जर ते महाराष्ट्र सर तुमचा आवाज येत नाही आमच्यापर्यंत. जी जी बोला. ते होऊ शकतं, परंतु आतापर्यंतचा जर पॅटर्न बघितला तर वादळ जी आहे ती जनरली आपली ओमानच्या दिशेने जातात किंवा गुजरातच्या दिशेने जातात. परंतु सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार हे किनारपट्टीच्या जवळ येत आहे. सो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्या मधला जो भाग आहे, विशेषतः सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी जास्त खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे असं मला सांगावं असं वाटतं. मागच्या वेळेस रायगडला म्हणजे आपल्या अलिबागला वादळ धडकलं होतं. सो आत्ताच्या परिस्थितीनुसार कुठे धडकेल हे नाही का जर सांगायचं झालं तर ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यामध्ये जर महाराष्ट्राच्या बाजूने आलं तर धडकण्याची शक्यता आहे. बरं. आपल्या वरच्या बाजूने नाही का प्रवास करत जे आहे ते रायगड मधलाही पाऊस वाढू शकतं आणि दिशा जर त्यांनी बदलली तर ते गुजरातच्या दिशेने जाऊ शकतं. आता या घडीला सांगता येत नाही. एक वादळ तयार होण्यासाठी 250 तास एवढा कालावधी लागतो. सो चक्रीवादळाचा जर हा प्रवास बघितला तर अजून ते काही काळ घोंघावेल, पाऊस देईल असं दिसतंय. आणि जेवढ्या लवकर ते लँडफॉल होईल तेवढं नुकसान कमी होईल. जेवढं ते जास्त घोंघावत जाईल तेवढं जे आहे त्याचा नुकसानीचं प्रमाण वाढू शकतं. लँडफॉल झाल्यानंतर 1.5 तासात ते लो प्रेशर मध्ये बनण्यामध्ये सुरुवात होईल. त्यामुळे त्याच्यानंतर त्याचं डेसिफिकेशन होईल आणि पाऊस वाढेल. सो लँडफॉल एकदा झाल्यानंतर ते इकडे जाईल तिकडे जाईल असं सोशल मीडियावरती निसर्ग वादळाच्या वेळेस पण अफवा होता. त्यापासून नागरिकांनी सावध व्हावं. मागच्या वेळेस मला आठवतं की निसर्ग वादळाच्या वेळेस मला व्हिडिओ जारी करावा लागला होता 6:44 आणि दुसऱ्या दिवशी पर्यंत विविध टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियावरचे मेसेजेस जे ते वादळ जे ते दिल्लीपर्यंत जाईल असे मेसेज आले होते. सो असं काही नाही. एकदा लँडफॉल झाल्यानंतर ते 1 ते 1.5 तासापेक्षा कमी वेळामध्ये डिसिपेट होऊन जातं आणि त्याचा प्रभाव कमी कमी होत जातो. पाऊस वाढतो, वारे वाढतात. नागरिकांनी बिलकुल घाबरायची आवश्यकता नाहीये. मात्र आंब्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. ज्यांच्या पाडाला आंबा लागलाय त्यांनी ताबडतोब काढून घ्यावा म्हणजे आर्थिक नुकसान टाळूया. आणि शेतीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जर शक्य असेल तर आता अजून आपल्याकडे एक 3-4 तास आहे. तेवढ्या याच्यामध्ये जर मजूर उपलब्ध असतील किंवा काही यंत्रणा असेल तर चढ करून ठेवलं तर शेतीचं नुकसान आणि अन्नधान्याचं नुकसान कमी होऊन देशाला आर्थिक फटका जो आहे तो कमी होऊ शकतो असं मला सांगावं. अगदी बरोबर जोहरे सर, खूप महत्वपूर्ण तुम्ही माहिती देताय आणि नागरिकांच्या मनातले गैरसमज सुद्धा दूर करणं तितकंच गरजेचं आहे. आणखी तुमच्याशी बोलायचंय मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पात्रा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण सध्या तौक्ते चक्रीवादळ याची नेमकी काय स्थिती आहे सध्याची आणि त्याचे परिणाम या संदर्भात काही गैरसमज असतील या संदर्भात आपण माहिती घेतोय. भौतिक शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे सर आपल्या सोबत सध्या आहेत. सर, आपण बऱ्याच गोष्टींचे गैरसमज तुम्ही दूर केलेत कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी पसरत असतात आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून उगीच विनाकारण भय निर्माण केलं जातं.
मात्र तसं नाही असं तुमचं म्हणणं आहे. आता निसर्ग चक्रीवादळातून अनेक जण आता अद्यापही सावरलेले नाहीत. तोच आता वर्षभरानंतर पुन्हा हे वादळ कोणतं जास्त धोकादायक होतं, निसर्ग की तौक्ते? मला असं वाटतंय की म्हणजे अरबी समुद्रामध्ये मान्सून बरोबर चक्रीवादळांचाही पॅटर्न बदललेला आहे आणि त्याच्यामुळे वादळ जे आहे तर निसर्ग जे वादळ आहे ते जास्त काळ घोंगावत होतं. त्याच्यानंतर ते अलिबागला आलं. सो निसर्ग चक्रीवादळामुळे जे अलिबागला नुकसान झालं होतं त्याच्यापेक्षा जर समजा तौत्के चक्रीवादळ किनारपट्टीला धडकलं तर त्याच्याने होणारं नुकसान हे कमी असेल असं मला सांगायचं आहे. त्यामुळे नागरिकांनी पहिले तर भीती जी आहे ती मनातनं दूर करावी आणि वादळ धडकल्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे ते काही भागामध्ये पाऊस वाढतो, बाकीचा जो भाग आहे त्या ठिकाणी वारे वाहतात आणि नंतर ते शांत होतात. सो घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे, एवढंच मला सांगायचं आहे. याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वादळ तयार होतं त्याच्यासाठी काही टप्पे आहेत. म्हणजे जेव्हा समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात तर त्याच्या आधी वाऱ्याचा वेग जेव्हा 17 ते 30 किलोमीटर असतो तेव्हा त्याला लो प्रेशर एरिया म्हणतात. असे लो प्रेशरचे एरिया होतात. हे मी जसं एखाद्या बाळाचे कसं वाढत जातो आणि माणसाचं उंची म्हणजे वृद्ध झाल्यानंतर तो मृत्यू होतो, तशा या स्टेजेस असतात. तशाच पद्धतीने या चक्रीवादळाच्या काही स्टेजेस असतात. त्याच्यानंतर 31 ते 39 किलोमीटर ताशी जेव्हा वेग असतो त्याला डिप्रेशन म्हणतात आणि 40 ते जेव्हा 60 किलोमीटर जेव्हा वेग असतो तेव्हा त्याला डीप डिप्रेशन म्हणतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो वेग जो आहे तो 60 ते 89 किलोमीटर असतो त्याला सायक्लोनिक स्टॉर्म अशा पद्धतीने म्हणतात, जी की कालपर्यंतची स्टेज होती. आणि त्याच्यानंतर आता वाऱ्याचा वेग जो आहे तो साधारणतः 100च्या आसपास पोहोचल्यामुळे सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म मध्ये कन्वर्ट होतं की काय अशी परिस्थिती आहे. अद्याप कुठल्याही पद्धतीने असे इंडिकेशन मिळालेले नाहीये की हे जे सायक्लोन आहे त्याचं सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म मध्ये रूपांतर झालेलं आहे की काय. त्याच्यानंतर पुढची स्टेज जी येते ती एक्स्ट्रीम सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म, ज्याच्यामध्ये 120 किलोमीटर ते 220 किलोमीटर एवढा ताशी वेग असतो. म्हणजे साधारणतः रेल्वेच्या वेगापेक्षाही जास्त वेग असतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही ताशी. आणि तुम्हाला माहिती की रेल्वे किती वेगाने जाते. अशा पद्धतीने आता जे सांगितलं जात आहे की 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत वगैरे, तर रेल्वेच्या पेक्षा जास्त वेगाने वारे वाहताना मला तरी वाटत नाहीये आणि एक्स्ट्रीम सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म मध्ये नाहीच आहे असं माझं ठाम मत आहे. जी सर, जोहरे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलीत. लोकांच्या मनातले गैरसमज दूर केलेत. सध्या जितकी भीती निर्माण केली जाते तितकं घाबरण्याचं कारण नाही असं भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय. यानंतर आता आणखी एक महत्त्वाची आणि अतिशय धक्कादायक दुःखद बातमी समोर येते, ती म्हणजे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन झाल्याची ही बातमी. पुण्याच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मागच्या 23 दिवसांपासून उपचार सुरू होते. कोरोनामुळे राजीव सातव यांच्या निधनाची ही बातमी. सुरजेवालांनी ट्विट करून ही माहिती दिली. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली आहे. आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरती आहेत. वैभव, इतक्या दिवस कोरोनावरती त्यांच्यावरती उपचार सुरू होते, त्यांनी मात देखील केली आणि त्यानंतर न्यूमोनिया, हे सगळं सुरू असताना आज त्यांच्या निधनाची बातमी येते. काय सगळी सविस्तर माहिती सांगाल? या सगळ्या राजीव सातव यांच्या मेडिकल बुलेटिनच्या बाबतीमधली माहिती जी आहे सुरजेवाला यांनी ट्विट करून दिली. काँग्रेस प्रवक्ते जे आहेत त्यांनी अजून रुग्णालयाकडून या बाबतीतली माहिती आहे ती अधिकृत करण्यात आली नाहीये. मात्र गेले जवळपास 15 ते 20 दिवस झाले राजीव सातव हे जहांगीर हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. सुरुवातीला कोरोनानं ते प्रचंड बेजार होते, गंभीर होते आणि या सगळ्यावर उपचार करणारी टीम जी अगदी राहुल गांधींनी सुद्धा जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी स्वतः फोनवरून चर्चा केलेली होती. मुंबईची टीम जी आहे ती सुद्धा लक्ष ठेवून होती सातव यांच्या प्रकृतीवर आणि दरम्यानच्या काळामध्ये सातव यांची प्रकृती सुधारली होती. त्यांना कोविड वॉर्ड मधून बाहेर आणून आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेलं होतं. मात्र 2 दिवसापूर्वी अचानक पुन्हा सातव यांची प्रकृती जी आहे ती प्रचंड खराब झाली आणि काल बाळासाहेब थोरात हे येऊन गेले स्वतः. आज राजेश टोपे जे ते स्वतः भेट द्यायला येणार होते. अत्यंत धक्कादायक असं ही बातमी म्हणावी लागेल. राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यातलेच नाही देशातलेही मोठे नेते होते. राहुल गांधींचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जायचे.
अनेक नवनवीन कार्यकर्ते जे आहेत ते राजीव सातव यांनी घडवलेले होते. या सगळ्या दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा अत्यंत जी प्रार्थना ज्या आहेत त्या राजीव सातव यांच्या जी बरे होण्याकरता कार्यकर्त्यांकडून केल्या जात होत्या आणि एकूण ही सगळी बातमी जी आहे ती प्रचंड धक्कादायक आहे. बरोबर. यावेळी वैभव, निवडणूक राजीव सातव यांनी लढवलेली नव्हती, मात्र त्यांचं एकूण काँग्रेसमधलं स्थान पाहता राजीव गांधींच्या अत्यंत निकटवर्ती होते. त्यांचे स्ट्रॅटेजीज समजले जायचे. राजीव गांधी यांच्या अगदी बरोबर आहे. धोरणात्मक वैभव, थोडंसं थांबवते तुम्हाला. मात्र दिल्लीमधून आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या सोबत सध्या आहेत. प्रशांत, काँग्रेससाठी अतिशय धक्कादायक ही बातमी आहे. राजीव सातव यांचं निधन. राज्यसभेचे ते खासदार होते. काय आणखी माहिती तुमच्याकडे आहे? बरोबर आहे. अत्यंत दुःखदायी, अत्यंत धक्कादायक बातमी आहे. काँग्रेससाठी तर मोठी बातमी आहेच आहे, पण देशाच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवोदित दैत्यमान चेहरा होता राजीव सातव यांचा, ज्या चेहऱ्याला संपूर्ण राजकारणामध्ये मान्यता होती. आपल्याला माहित असेल लोकसभेच्या कार्यकाळामध्ये आणि ते आमदारही होते, ते लोकसभेचे सदस्य होते आणि ज्यावेळेस तुल्यबळ आणि मोठे मोठे नेते राज्यसभेच्या स्पर्धेत होते त्यावेळेस राजीव सातव यांच्या खांद्यावरती काँग्रेसने विश्वास टाकला आणि राजीव सातव यांनी ज्या पद्धतीनं राज्यसभेच्या कामकाजामध्ये आपलं कामकाजाची आणि कार्याची उमेद संपूर्ण देशाला दाखवली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आणि शेतीविरोधी कायद्यांच्या विरोधात त्यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानंतर संपूर्ण देशात असो किंवा जगात त्यांना मान्यता मिळाली. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण संपूर्ण या परिस्थितीमध्ये जर एक अतिशय जमिनी पातळीवरून उठलेला कार्यकर्ता जो नॅशनल युथ काँग्रेस, ज्याला राष्ट्रीय युवा काँग्रेसचा अध्यक्ष होतो, त्यानंतर तो खासदार होतो, त्यानंतर राजधानी दिल्लीतील अशा राजकारणामध्ये ते एकवटतात आणि राजकारणाचा मुख्य भाग बनतात, प्रवाहाचा मुख्य भाग बनतात, ज्यामध्ये राजीव सातव राहुल गांधींच्या जवळ असतात, सोनिया गांधींच्या जवळ असतात, प्रियंका गांधींच्या जवळ असतात. महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या नेत्यांना ते भेटी देतात. आम्हाला माहित आहे, आम्ही जेव्हा राजीव सातवांच्या संदर्भात वृत्त संकलन करण्याकरिता आम्ही जेव्हा त्यांच्या निवासस्थानी जायचो तेव्हा अनेकदा महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते हे राजीव सातवांसोबत भेटताना आम्ही बघितलेले आहेत. महाराष्ट्रातील अनेक महत्वाचे निर्णय घेताना राजीव सातव यांची अत्यंत महत्वाची भूमिका असायची. यासाठी गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये त्यांचे जे परिश्रम आम्ही बघितलेले आहेत. आपल्याला माहित असेल की त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढली नव्हती. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की मी संपूर्ण वेळ पक्ष कार्यात राहील आणि अशा वेळेत त्यांनी काम केलं आणि त्यानंतर राज्यसभेचे आले आणि दरम्यानच्या काळात कोरोनाचा फटका त्यांना बसला आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यावरती शर्तीचे उपचार देखील करण्यात आले, पण त्यांना त्या उपचारांना त्यांनी साथ दिली नाही आणि शेवटी ज्या पद्धतीनं माहिती मिळत आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते, प्रमुख प्रवक्ते रणजित सिंग सुरजेवाला यांनी ट्विट करून माहिती दिली आणि त्यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीनं त्यांच्या शब्दांना जर आपण बघितलं तर आज त्यांनी म्हटलंय की मी माझा एक साथीदार, माझ्या सार्वजनिक जीवनातील पहिला पाऊल टाकणारा काँग्रेसच्या जीवनामधला त्या अशा साथीदाराला मी आज मी गमावलेला आहे. राजीव सातव एक अतिशय संजय बेबाग, हासरा आणि नेहमी जमिनीशी जुळलेला, नेतृत्व असलेला, पार्टीवरती निष्ठा ठेवलेला आणि सदैव दोस्ती असलेला, सदैव मैत्रीभाव असणारा, अलविदा दोस्तो अशा शब्दात त्यांनी आणि पहिलाच त्यांचा शब्द आहे निशब्द. म्हणजे या संपूर्ण ट्विटद्वारे आपल्याला स्पष्ट होते की रणजित सिंग सुरजेवाला यांच्या मनामध्ये असो किंवा इतरही काँग्रेस नेत्यांच्या मनामध्ये राजीव सातवांची काय प्रतिमा होती ते या निमित्ताने स्पष्ट होत आहे. पण या निमित्ताने महाराष्ट्राला असं म्हणावं लागेल, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. कारण की राजीव सातव हे दैत्यमान चेहरा होते, पण एक भवितव्य होतं काँग्रेसचं आणि ते त्या निमित्ताने ते भवितव्य आज महाराष्ट्राला त्याचा मोठा फायदा झाला असता, पण त्याचं मोठं एक नुकसान झालं आहे राजीव सातवाने. एकीकडे काँग्रेसला नुकसान, दुसरीकडे सोबत जर बघितलं आपण तर महाराष्ट्राला नुकसान आणि एक मोठं नुकसान संपूर्ण युवा जग ज्यांच्याकडे त्यांनी बघितलं जात होतं. अगदी बरोबर. वैभव आणि त्याचबरोबर प्रशांत, दोघांचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर कोरोनाच्या विळख्यामध्ये ब्रेकनंतर मोठी आणि दुःखद बातमी ती म्हणजे काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं निधन झालं आणि त्याची बातमी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून दिली. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, निशब्द, आज एक असा साथी गमावला
ज्यांनी सार्वजनिक जीवनात माझ्यासोबत युवा काँग्रेसमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि ते आजपर्यंत माझ्यासोबत होते. राजीव सातव यांचं नेतृत्व, पक्षाशी असलेली निष्ठा आणि त्यांची मैत्री सदैव आठवणीत राहील. अलविदा मेरे दोस्त, जहां रहो चमकते रहो, असं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केलंय. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून दिली. वय अवघं 45 वर्ष, मात्र याच टप्प्यात कोरोनानं गाठलं आणि मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावरती पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते कोविडमधून बाहेर सुद्धा आले, मात्र पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आणि पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ आली आणि आज ही बातमी आपल्यासमोर येऊन धडकली की राजीव सातव यांचं निधन झाल्याची. काँग्रेससाठी हा खूप मोठा लॉस आहे, खूप मोठं नुकसान काँग्रेस पक्षाचं. 2016 मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. तिथे शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना त्यांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरातचं प्रभारी पद सुद्धा होतं. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते 2008 ते 2010 मध्ये होते. 2017 मध्ये पंजाब राज्य प्रभारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 21 सप्टेंबर 1974 साली त्यांचा जन्म झाला. तर काँग्रेसच्या या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.